वसई पूर्वेतील सातिवली नाका परिसरात रेडीमिक्स काँक्रीट वाहतूक करणारा मिक्सर ट्रक उलटून भीषण अपघात झाला। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात मिक्सरच्या केबिनचा भाग पूर्णपणे चेपला गेला, त्यामुळे चालक केबिनमध्ये अडकून पडला होता। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाला कळवले। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले। दरम्यान मिक्सरमधील सिमेंटचे मिश्रण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि दुय्यम अपघाताचा धोका निर्माण झाला होता। अग्निशमन दलाने पाण्याच्या फवाऱ्याच्या सहाय्याने सिमेंट बाजूला करून रस्ता स्वच्छ केला आणि वाहतूक सुरळीत केली। वसई विरार शहरात सध्या विविध विकास कामे सुरू असल्याने आरएमसी वाहनांची वर्दळ वाढली आहे। तसेच काही आरएमसी प्लांट अनधिकृतपणे सुरू असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर अशा अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। याशिवाय रस्त्यावर पडलेले सिमेंटच्या मिश्रणामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी पाण्याच्या फवाऱ्याने संपूर्ण मिश्रण बाजूला करून रस्ता स्वच्छ करून वाहतुकीला मोकळा करून दिला। ही कामगिरी अग्निशमन दलाचे जवान जयेश भोईर, सचिन मराठे, जतीन भोईर, कुणाल पाटील, रोहित पाटील, विशाल सावंत, दुर्गेश भोईर, उदेश राघव, निलेश पाटील, राकेश सावंत, जयेश भोईर, अक्षय पाटील आदींच्या पथकाने पार पाडली आहे।